अलीकडेच पाकिस्तानमध्ये जायचा योग आला। पहिल्यांदा आम्ही पोहोचलो अमृतसरला आणि तिथून कॅबनी गेलो साधारण 1.5 तासाच्या अंतरावर असलेल्या डेरा बाबा नानक या गावी। हे गाव आहे अगदी भारत पाकिस्तान बॉर्डरवर। तिथे पहिल्यांदा जावं लागतं या मोठ्या फॅसिलिटीमधून जिथे होतं भारताचं इमिग्रेशन। आणि हां, पाकिस्तानमध्ये अजून पण पोलिओ आहे, त्यामुळे सगळ्यांना कंपल्सरी इथे पोलिओचा डोस घ्यायला लागतो। मग भारताचं इमिग्रेशन झालं की अशा छोट्याशा गाडीने आम्हाला नेऊन सोडलं प्रत्यक्ष बॉर्डरजवळ। तिथे या गेटमधून चालतच आम्ही बॉर्डर क्रॉस केली आणि आयुष्यात पहिल्यांदा पाय टाकला पाकिस्तानमध्ये। तिथून मग परत एका छोट्या गाडीमधून आम्हाला नेण्यात आलं पाकिस्तानच्या इमिग्रेशन बिल्डिंग जवळ। जाताना हा वेलकम टू पाकिस्तानचा बोर्ड बघून काय जाणवलं ते शब्दात नाही सांगता यायचं। तिथे मग पहिल्यांदा $20 फी भरायला लागते आणि मग पुढे शॉपिंग करण्यासाठी पाकिस्तानी रुपीजमध्ये आपले इंडियन रुपीज कन्वर्ट करून घेतले। मग आत गेलो या बिल्डिंगमध्ये जिथे होतं पाकिस्तानी इमिग्रेशन आणि मिळतो हा शिक्का। याचा अर्थ आता ऑफिशियली तुम्ही पाकिस्तानमध्ये पोहोचलात। हे झालं की तिथून एक मोठी बस सुटते आणि ती घेऊन जाते तुम्हाला रावी नदी ओलांडून पलीकडे असलेल्या करतारपूर या ठिकाणी। साधारण 15-20 मिनिटाचा प्रवास। दोन्ही बाजूला दिसतात अशी गव्हाची शेतं आणि हो, पाकिस्तानी मिलिटरी पोस्ट। शेवटी बसमधून उतरलं की तिथे आहे हा खूप मोठा गुरुद्वारा ज्याचं नाव आहे करतारपूर साहिब। मग पूर्ण दिवस तुम्ही या ठिकाणी फिरू शकता, दर्शन घेऊ शकता। एवढा मोठा गुरुद्वारा अगदी स्वच्छ आणि छान ठेवलेला आहे। तिथे तुम्हाला लंगर पण उपभोगता येतो आणि तिथून जवळच असलेल्या एका मार्केटमध्ये पण जाता येतं। इथे पाकिस्तानचे कपडे, मिठाई आणि काही इतर गोष्टी घेता येतात। बरेच पाकिस्तानी लोक आम्हाला या मार्केटमध्ये आणि या गुरुद्वारामध्ये भेटले। काही तर आपणहून आमच्याशी बोलायला आले आणि खूप आपुलकीने बोलले। त्यांच्या मनात पण भारताबद्दल खूप जास्त उत्सुकता जाणवली। संध्याकाळी 4च्या सुमारास परतीचा प्रवास सुरू करावा लागतो कारण सध्या इथे राहायची परवानगी नाहीये। मग काय, परतीचा प्रवास परत सेम। आधी पाकिस्तानी इमिग्रेशन, मग चालत बॉर्डर क्रॉसिंग आणि परत इंडियन इमिग्रेशन। तुम्हाला पण इथं जायचं असेल तर लागतो इंडियन पासपोर्ट आणि एक इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन। ते कसं मिळवायचं हे मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलंय, तर तो व्हिडिओ नक्की बघा प्रोसेस सुरू करायच्या आधी। आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।